शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. दुपारी 1 वाजता महापौर दालनात ही भेट पार पडली. या भेटीमध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामं, नागरिकांच्या समस्या तसंच महानगरपालिकेच्या उपक्रमांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक पातळीवरील विकास कामांबाबत समन्वय वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आज आपण ठाण्यात भेट दिलेली आहे. पहिले आनंद आश्रमात गेला, त्यानंतर आता महापौर कार्यालयात भेट दिलेली काय? खरं तर आज मी ठाण्याच्या मातीला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्व, ज्या कर्मभूमीमध्ये ठाण्यामध्ये फुललं, त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज इथे आले. आज खूप आनंद वाटतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला राज्यसभेत पाठवलं, त्याच पद्धतीनं ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा एक लाडकी बहीण जी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तिला विराजमान झालेलं बघताना मनापासून आनंद वाटतोय. जो न्याय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना दिला जायचा, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांना दिला जातो, तोच सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्याचं अत्यंत सुंदर आणि सशक्त पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संसद रत्न यांच्या नेतृत्वाखाली टाकली जात आहेत. याचा एक महिला म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अत्यंत अभिमान वाटतो.